सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मी इथे धन्यवाद मानतो। मी जिल्हाध्यक्ष अजय सहाने, वंचित बहुजन आघाडी। आजची ही पत्रकार परिषद यांच्या मार्गदर्शनात इथे आयोजित केलेली आहे। ते आमचे नागपूर जिल्ह्याचे, नागपूर शहराचे निवडणूक निरीक्षक प्राध्यापक अनिकेत मूल उपस्थित आहेत। तसेच नागपूर महानगरपालिका या निवडणुकीमध्ये नागपूर शहराचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक आयोजित केलेली आहे। ते मंगेश भाऊ वानखेडे सुद्धा इथं पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। आजचा जो विषय आहे नागपूर महानगरपालिका या निवडणुकीच्या संदर्भाने इथे या पार्श्वभूमीवर प्राध्यापक अनिकेत मूल सर आपल्याला माहिती देतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांना जय भीम। संविधानात लोकशाही आहे, पण नागपूर काँग्रेसमध्ये अजूनही पाटीलकी चालते आणि वंचित बहुजन आघाडी या पाटीलकीचा विरोध करते। ही पाटीलकी वंचित बहुजन आघाडी कधीही स्वीकारणार नाही। काल देशाने आणि तुम्हा सगळ्यांनी बघितलं असेल, BMC मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि इंडियन नॅशनल काँग्रेसची युती झालेली आहे। वंचित बहुजन आघाडी ही 62 सीटांवरील ते लढती आहे। याच पार्श्वभूमीवर नागपुरात सुद्धा युतीचे प्रयत्न करण्यात आले होते, प्रयत्न झाले होते। पण आज मी इथे जाहीरपणे व्यक्त करतोय की वंचित बहुजन आघाडीने नागपूर काँग्रेसची अपमानास्पद आणि अहंकारी आणि गुलामीची ऑफर फेटाळून लावलेली आहे। इतकेच नव्हे तर आम्ही आज इथे जाहीरपणे, अधिकृतपणे जाहीर करतोय की आम्ही ही ऑफर यांची हाकलून लावलेली आहे। नागपूर काँग्रेसचे नेते आणि त्यांचे स्थानिक नेतृत्व अजूनही सरंजामी मानसिकतेत अडकलेले आहेत। त्यांना वाटते की सत्ता ही वारसा हक्काची आहे, समाज हा त्यांच्या खाजगी मालकीचा आहे आणि बहुजन समाज म्हणजे त्यांच्या पाटीलकीचा शेतमजूर आहे। नागपूरच्या शाहू फुले आंबेडकरवादी बहुजन समाजावर मालकी सांगण्याचा अधिकार नागपूर काँग्रेसला कोणी दिला, हे मी इथे विचारू इच्छितो। बहुजन समाज कोणाच्या वाड्याची जहागीर नाही। बहुजन समाज हा मतपेटीत गुलाम म्हणून उभा राहण्यासाठी नाही। हीच मालकीची भाषा, हीच पाटीलकी वंचित बहुजन आघाडी कधीच स्वीकारणार नाही। ही नागपूर काँग्रेसची पाटीलकी आम्ही मतपेटीत पुरवून टाकू। या महानगरपालिका इलेक्शन मध्ये ही पाटीलकी आम्ही मतपेटीत पुरवू। काँग्रेसची युतीची ऑफर अपमानास्पद होती, ती आम्ही फेटाळलीच नाही, तर आम्ही ती हाकलून लावलेली आहे। म्हणून नागपूर महानगरपालिकेसाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात कोणतीही युती नाही, हे आज स्पष्टपणे जाहीर करतो। बाबासाहेब आंबेडकरांनी मानवता, मानवी प्रतिष्ठा आणि स्वाभिमान यांच्यासाठी संघर्ष केला, त्याच मूल्यांचा नागपूर काँग्रेसची पाटीलकी थेट विरोध करते। आज इथून मी ठामपणे सांगतो, वंचित बहुजन आघाडी नागपूरमध्ये काँग्रेसच्या पाटीलकी विरुद्ध लढणार आहे। ही लढाई केवळ निवडणुकीची नाही, ही लढाई स्वाभिमानाची आहे। ही लढाई मतदाराला गुलाम समजणाऱ्या मानसिकतेविरुद्ध आहे। नागपूरमध्ये काँग्रेस सोबत युती नाही, इथे आता पाटीलकी विरुद्ध बहुजनांची थेट लढाई आहे। धन्यवाद। किती जागांची मागणी? 36 36 त्यांनी किती जागा? 4-5 घेऊन जा म्हणे। काय किती आहे म्हणे तुमचं? हा सेट त्यांचा अप्रोच नगर पंचायत इलेक्शन साठी सुद्धा होता। वाडीमध्ये म्हणण्यात आलं होतं, वाडीसाठी युती करायची होती। 9 सीटा आम्ही ठेवू, त्यांना इतर सीटा देण्याचं आपण ठरलं होतं। नगराध्यक्ष पद त्यांना द्यायचं ठरलं होतं। उत्तर होती की एका प्रभागाच्या बाहेर तुम्ही नाहीये। आमच्या सीटा आल्या तिथे, त्यांच्याही सीटा आल्या, माहिती आहे किती कुणाच्या आल्या। आम्ही जास्त संख्येने आलो।
हा सेम अप्रोच त्यांचा आता इथे दिसला, हीच मानसिकता दिसली. आता वंचित किती जागा देणार? 24 प्रभाग जे आहेत जिथे एससी पॉकेट मोठ्या संख्येत आहे, तो आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आहोत. आणि इतर ज्या सीट्स आहेत तिथेही आमच्याकडे माणसं आहेत, तिथेही आम्ही ताकदीने लढणार. अजून काही चर्चा होणार आहे की आता पुन्हा पाटील की ज्यांच्या डोक्यात आहे त्यांनी पाटील की डोक्याबाहेर काढून जर प्रयत्न केला तर बघू. सध्या तरी चर्चा करता होणार नाही, कारण उद्याचा दिवस बाकी आहे. हो, स्कोप आहे. स्कोप वाटत तर नाही.